Next poem in your syllabus is Garden by Andrew Marvell. This poem is about the superiority of nature over all the material pleasures. जगात जी काही भौतिक सुख आहेत त्या सगळ्या सुखांपेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात राहणे हे माणसासाठी सगळ्यात मोठं सुख आहे असं सांगणारी ही कविता आहे. दिस इज अ पोएम बाय अँड्र्यू मार्वेल, 17th century English poet. In this poem, he describes an imaginary garden where he wants to seek refuge from the mundane realities of the world. या कवितेमध्ये तो एका आपल्या कल्पनेतल्या सुंदर अशा नंदनवनाचं, एका सुंदर बगीच्याचं वर्णन करतो जिथे त्याला आश्रय घ्यायचा आहे. या जगातल्या सगळ्या धावपळीच्या वातावरणापासून दूर जात त्याला तिथे आश्रय घ्यायचा आहे. लेट अस know more about the poet and the poem. Andrew Marvell was born on 31st March 1621 and he died on 16th August 1678. He was an English poet famous for his love poems and nature poems. The Garden is also a nature poem where the poet imagines a lovely garden where he can escape from the harsh realities of the world. या जगातल्या तीव्र संघर्षापासून दूर कुठेतरी शांत आसरा मिळावा अशी त्याची इच्छा असते आणि तो अशी कल्पना करतो की एक सुंदर गार्डन आहे जिथे आपण या जगाच्या धावपळीतून काही वेळ विश्रांती घेऊ शकतोय. He explains that the value of nature is above everything else in this world. That the comfort one derives from nature is greater than any material achievement. कुठलाही भौतिक यश मिळवण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे काळ व्यतीत करणं हे श्रेष्ठ आहे असं तो आपल्याला सांगतो. Let us read the poem The Garden by Andrew Marvell. This poem has 9 stanzas and we will read the poem serially. First stanza. First, how vainly men themselves amaze to win the palm, the oak or bays, and their incessant labor see, crowned from some single herb or tree, whose short and narrow verged shade does prudently their toils upbraid, while all flowers and all trees do close to weave the garland of repose. Vainly, व्यर्थपणे. Amaze, आश्चर्यचकित होऊन प्रयत्न करत राहतात लोक. Uncessant labors, continuous hard work. Uncessant, constant, continuous. Labors, hard work. Toils also means hard work. And repose means calm or rest. The poet says, I will first explain in Marathi. कवी म्हणतो, किती व्यर्थपणे लोक फालतू गोष्टींच्या मागे लागतात, वेगवेगळी बक्षिसं जिंकण्याच्या मागे लागतात आणि त्यासाठी सतत प्रयत्न करत राहतात. आणि सगळ्या निसर्गातली फुलं, झाडं
त्यांच्यासाठी शांततेचा हार विणत असतात, त्याच्याकडे ते लक्ष देत नाही. त्यांचं सगळं लक्ष या जगात मान सन्मान मिळवण्याकडे असतं. How vainly men themselves amaze to win the palm, the oak or bays. This means that poet expresses his surprise at the fact that people are always after winning some reward like a palm crown or an oak crown or a bay crown. पाम, ओक आणि बे ही 3 वृक्ष आहेत. पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे कामगिरी करणाऱ्यांना सन्मानाचं चिन्ह म्हणून या झाडांच्या फांद्या दिल्या जायच्या किंवा त्या फांद्यांपासून बनवलेले गोल मुकुट त्यांच्या डोक्यावर ठेवले जायचे. पाम, दिस इज पाम. एखाद्याने जर युद्धाच्या क्षेत्रात मिलिटरीच्या फील्डमध्ये खूप मोठी कामगिरी केली असेल तर अशा प्रकारचा पामचा क्राउन त्याच्या डोक्यावर ठेवला जायचा, त्याचा सन्मान म्हणून, बक्षीस म्हणून. दिस इज ओक. दिस वॉज द रिवॉर्ड फॉर अचीवमेंट्स इन सिविक फील्ड. सिविक म्हणजे गव्हर्नमेंटच्या, शासकीय क्षेत्रात एखाद्याने मोठी शासकीय अधिकाऱ्याने चांगली कामगिरी केली असेल तर त्याला या ओकच्या फांद्यांचं पासून बनलेला क्राउन म्हणजे मुकुट बक्षीस दिला जायचा. अँड दिस वॉज लॉरेल. दिस इज लॉरेल और बे. बे किंवा लॉरेल, त्याला बेलाच लॉरेल असं सुद्धा म्हणतात. याच्या फांद्यांचा मुकुट हा साहित्याच्या क्षेत्रात, कवितेच्या क्षेत्रात मोठी कामगिरी करणाऱ्याला दिला जायचा. कवी म्हणतो की पाम मिळवण्यासाठी, ओक मिळवण्यासाठी किंवा बे मिळवण्यासाठी म्हणजे या प्रकारचे सन्मान मिळवण्यासाठी अनसेसंट लेबर्स, कॉन्स्टंट हार्डवर्क लोक करत राहतात. बट they do not have a look or they do not notice the garland of repose that all the flowers and trees do weave for them. Garland म्हणजे हार, पुष्पहार. रिपोज म्हणजे शांतता, काम, रेस्ट. या शांततेचा, सुखद अशा आरामाचा एक त्यांच्यासाठी हार विणल्या जातो आहे निसर्गाकडून, याकडे त्यांचं लक्ष नसतं. पहिले ही खंत कवी व्यक्त करतो and then he moves on to describe the garden of his imagination. आपल्या मनाच्या चक्षुंपुढे तो एका गार्डनची कल्पना करतो आणि त्या गार्डन मध्ये त्याला काय काय दिसतं हे तो सांगतो. तो म्हणतो, फेअर क्वाइट, आय हॅव फाउंड दी हिअर अँड इनोसन्स दाय सिस्टर डिअर. I have found you, quiet. I have found you, innocence, your sister innocence, here in this garden. या गार्डन मध्ये मला काय मिळालं आहे? क्वाइट, शांतता. आणि शांतते तुझी बहीण इनोसन्स, शुद्धता, साधेपणा, या दोन्हीची भेट माझी या गार्डन मध्ये झाली. तो शांततेला, क्वाइटला एखादी व्यक्ती समजून, he is addressing quiet as a person. Fair quiet means, oh beautiful peace, I have found you here. I have also found your dear sister innocence here in this garden. Mystic, fair quiet, wonderful peace, innocence, purity. Mistaken long I sought you then in busy companies of men. Then means before, then here means earlier. Earlier I was mistaken. I searched for you in the company of people, in the companies of men, but you were not there. अगोदर माझा गैरसमज झाल्यामुळे मी तुम्हाला लोकांमध्ये शोधत होतो,
पण तुम्ही तिथे नव्हते. Your sacred plants, if here below, only among the plants will grow. Society is all but rude to this delicious solitude. शांतता आणि इनोसन्स, क्वाइट आणि इनोसन्स यांचे झाडं या गार्डन मधल्या झाडांखालीच उगतील. Your plants will grow below the plants of these gardens. But I am surprised that this whole society is very indifferent, impolite towards this wonderful solitude. मला आश्चर्य वाटतं की इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य असताना लोकांना या निसर्ग सौंदर्याकडे पाहायला वेळ नाही. समाज, सोसायटी इज रूड टुवर्ड्स दिस सॉलिट्यूड. रूड म्हणजे उर्मट आहे, उर्मटपणे त्याच्याकडे तुच्छतेने पाहते आहे. कशाकडे? या डेलिशियस, डेलिशियस म्हणजे टेस्टी, सॉलिट्यूड एकांत, हा सुखद एकांत लोकांना नको वाटतो. याचं मला आश्चर्य वाटतं. लोक याच्याकडे लक्ष देत नाही, त्याला तुच्छ लेखतात. याचं मला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, नो व्हाईट nor red was ever seen so amorous as this lovely green. No white color, no red color was ever as beautiful as this romantic and lovely green color. तो म्हणतो या गार्डन मधला हिरवा रंग इतका amorous, amorous म्हणजे रोमॅन्टिक आहे की याच्या पुढे कुठलाही पांढरा रंग, कुठलाही लाल रंग कुठेच थांबत नाही. सगळे रंग इतर तुच्छ आहेत या रोमॅन्टिक हिरव्यागार रंगापुढे निसर्गाच्या. amorous means romantic. Fond lovers, cruel as their flame, cut in these trees their mistress's name. आपल्याला माहिती आहे, fond lovers who are fond of their beloved, आपल्या प्रेमिकांच्या मागे वेडे असलेले प्रेमी लोक काय करतात? क्रूएल ॲज देअर फ्लेम, त्यांच्या प्रेमिकांसारखेच तेही क्रूर असतात. ते काय करतात? दे कट द नेम्स ऑफ देअर मिस्ट्रेसेस इन दीज ट्रीज. या झाडांच्या खोडावर आपल्या प्रेमिकेची नावं लिहितात. पण त्यांना हे माहित नाही की आपल्या प्रेमिकेच्या सौंदर्यापेक्षा या निसर्गाचं सौंदर्य कितीतरी मोठं आहे. लिटिल अलास दे नो और हीड हाउ फार दीज ब्युटीज हर्स एक्सीड. अलास, अलास इज एन इंटरजेक्शन, अरे रे. पण अरे रे त्यांना हे माहित नसतं, त्यांच्या हे लक्षात येत नाही. दे डू नॉट हीड, दे डू नॉट अंडरस्टँड दॅट all the beauties in this garden far exceed the beauties of their beloved. या गार्डन मधलं सौंदर्य, या निसर्गाचं सौंदर्य त्यांच्या प्रेमिकेच्या सौंदर्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने चांगलं आहे. Fair trees, wheresoever your barks I wound, no name shall but your own be found. The poet addresses the trees and says that if I cut your barks, I will find your own names and nothing else. झाडांना कवी म्हणतो की मी जेव्हा तुमचे ट्रंक्स, तुमचे बुंधे कोरतो तेव्हा मला तुमचंच नाव त्यात दिसतं. When we have run our passion's heat, love hither makes his best retreat. The gods that mortal beauty chase, still in a tree did end their race. When we have run our passion's heat, passion, emotion, strong emotions, आपल्या भावनांचं वादळ जेव्हा शमून जाईल, आपल्या मनातल्या तीव्र भावना शांत होतील तारुण्याच्या, आणि नंतर म्हातारपणाची शांती येईल, तेव्हा आपल्या प्रेमाला लव हिदर मेक्स हिज बेस्ट रिट्रीट. इट इज हियर दॅट आवर लव विल फाइंड इट्स बेस्ट
refuge, best retreat, best heaven after we have run the heat of our passions. आपल्या भावनांचं वादळ शमलं की मग म्हातार तारुण्यातल्या उत्तेजनांचं वादळ शमलं की मग म्हातारपणी आपल्याला आश्रयाला, आपल्या प्रेमाला आश्रय मिळण्यासाठी हे गार्डनच सगळ्यात चांगलं स्थान राहील. इवन द गॉड्स when they chased mortal beauty ended their race in a tree. जेव्हा केव्हा देवतांना सुद्धा मानवी सौंदर्याचं आकर्षण वाटलं आणि त्यांनी मानवी सौंदर्याच्या मागे लागण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा पाठलाग हा निसर्गातच संपला. आता याचा अर्थ काय? ग्रीक मायथॉलॉजी मधल्या 2 कथा आहेत, त्यांचा इथे उल्लेख येतो आहे. मी मुद्दाम तुम्हाला मराठीत सांगतोय. हे अपोलो हा ग्रीक मायथॉलॉजी मधला देवांचा राजा. त्याने डॅफ्नी नावाच्या एका परीला च्या मागे तो लागला आणि ती डॅफ्नी त्याच्यापासून दूर पळत एका वृक्षामध्ये रूपांतरित झाली. लॉरेलच्या वृक्षामध्ये, बेच्या वृक्षामध्ये ती डॅफ्नी नावाची परी ती वृक्ष बनून गेली. पॅन नावाचा एक देव सिरिंग्स या परीच्या मागे लागला तेव्हा ती सिरिंग्स एका सुंदर अशा वेळूच्या बांबूच्या वृक्षामध्ये रूपांतरित झाली. त्यामुळे देवता सुद्धा जेव्हा माणसाच्या मानवी सौंदर्याच्या मागे लागले तेव्हा शेवटी त्यांनाही निसर्गात पर्यंतच जाऊन थांबावं लागलं. So Apollo hunted Daphne so only that she might laurel grow. अपोलो हंटेड म्हणजे तसा हंटचा अर्थ होतो शिकार करणे, इथे हंटचा अर्थ आहे पाठलाग करणे. अपोलो हंटेड डॅफ्नी and Daphne grew into a laurel. Pan ran after Syrinx and Syrinx became a reed from a nymph. Nymph म्हणजे फेरी, परी. Syrinx परी होती, ती रीड म्हणजे बांबू किंवा वेताचं त्याला आपण म्हणू झाड, त्याच्यामध्ये रूपांतरित झाली, केन. What wondrous life in this I lead. आता या गार्डन मध्ये तो कल्पना करतोय की आपण या गार्डन मध्ये फिरतो आहोत आणि या गार्डन मध्ये फिरताना किती सुंदर अनुभव मला येत आहेत. तो म्हणतो राईप ॲपल्स ड्रॉप अबाउट माय हेड. राईप पिकलेले सफरचंद माझ्या डोक्यावर पडतायत. द लस्चियस क्लस्टर्स ऑफ व्हाईन. लस्चियस क्लस्टर्स, लस्चियस मीन्स ज्युसी, रस भरलेले. क्लस्टर्स गुच्छ. व्हाईन म्हणजे द्राक्षांच्या वेलीला लागलेले गुच्छ, रस भरलेले. दे क्रश देअर वाईन अपॉन माय माउथ. माझ्या तोंडामध्ये त्यांचा रस आपोआप पडतो आहे. द नेक्टराईन अँड क्युरियस पीच. नेक्टरीन अँड क्युरियस पीच. नेक्टरीन म्हणजे एक प्रकारेचं पीच सारखं फळ, अशा प्रकारचं. into my hands themselves do reach. आपोआप माझ्या हातात येत आहेत. stumbling on melons as I pass, ensnared with flowers I fall on grass. मेलन्स म्हणजे टरबुजांमध्ये माझे पाय अडकळून मी पडतो आहे. एन्स्नेअर्ड म्हणजे बेशुद्ध, मला गुंगी येते आहे फुलांच्या सुगंधाने, आणि त्या गुंगीमध्ये आय फॉल ऑन ग्रास, मी गवतावर पडतो आहे. अशा प्रकारचे सुंदर अनुभव मला येत आहेत आणि मी अशा प्रकारे त्या गार्डन मध्ये एन्जॉय करतोय, असं तो म्हणतो. Meanwhile the mind from pleasure less
withdraws into its happiness, the mind that ocean where each kind does straight its own resemblance find, yet it creates transcending these far other worlds and other seas, annihilating all that is made to a green thought in a green shade. आणि या दरम्यान काय होतंय, या सगळ्या आनंदामध्ये माझं मन इतकं गुंतून जातंय की माझं मन एक नवीन सृष्टी निर्माण करत आहे. त्या नवीन सृष्टीमध्ये नवीन समुद्र निर्माण करतो आहे. आतापर्यंत निर्माण झालेले सगळं काही ॲनिहिलेट करून, डिस्ट्रॉय करून एक हिरव्या रंगाची, हिरव्या सावलीतली नवीन सृष्टी मी निर्माण करतो आहे. My mind is making a new world, a new green world in a green shade by destroying all that has already been made. Resemblance means similarity. Transcending, exceeding. Here at the fountain's sliding foot, or at some fruit tree's mossy root, casting the body's vest aside, my soul into boughs does glide. या गार्डन मधल्या इतक्या सुंदर वातावरणाचा परिणाम काय होतोय, कवी म्हणतो, इथे या झऱ्याखाली, फाउंटनच्या पायथ्याशी, झऱ्याच्या पायथ्याशी, एखाद्या फळ झाडाच्या पायाशी शेवाळ जमलेला आहे. तिथे मॉसी रूट, मॉस म्हणजे शेवाळ. कास्टिंग द बॉडीज व्हेस्ट असाइड, शरीराचं शर्ट काढून माझी आत्मा ग्लाइड्स इनटू द बाउज, झुडपांमध्ये शिरते. आणि एखाद्या पक्षासारखी तिथे शिरून राहते. अशा प्रकारचं सुंदर ते गार्डन होतं. Such was that happy garden state, while man there walked without a mate, after a place so pure and sweet, what other help could yet be meet. अशा प्रकारचं ते माझ्या स्वप्नातलं, कल्पनेतलं सुंदर गार्डन होतं, जिथे माणूस एकटाच कुठल्याही सोबत्याशिवाय फिरत होता. मेट, सोबती. इतकं शुद्ध आणि सुंदर वातावरण तिथं होतं. आणखी काय हवं आहे. बट इट वॉज बियॉन्ड ए मॉर्टल शेअर टू वॉन्डर सॉलिटरी देअर. मॉर्टल म्हणजे मर्त्य, ज्याला मृत्यू आहे असा. मर्त्य, मानवी. माणसाच्या नशिबात इतक्या सुंदर नंदनवनात एकट्याने राहणं हे नव्हतं. एवढा आनंद त्याला एकट्याला उपभोगणं हे त्याच्या नशिबात नव्हतं. सॉलिटरी, अलोन, एकट्याने फिरणं तिथे. टू पॅराडाइजेस इट वर इन वन, टू लिव्ह इन पॅराडाइज अलोन. या दोन ओळींमध्ये किती सुंदर कल्पना कवी करतोय. स्वर्गामध्ये एकटं राहणं म्हणजे स्वर्गाचा आनंद द्विगुणित होण्यासारखा आहे. एकतर स्वर्ग, आणि तिथे तुम्ही एकटेच, दुसरा कोणीही तुमच्या आनंदाचा वाटेकरी नाही, म्हणजे त्या स्वर्गाचा आनंद द्विगुणित झाल्यासारखं असतं. सो हाऊ वेल द स्किलफुल गार्डनर ड्रू ऑफ फ्लावर्स अँड हर्ब्स दिस डायल अन्यू, वेअर फ्रॉम अबव द माइल्डर सन does through a fragrant zodiac run, and as it works the industrious bee computes its time as well as we. How could such sweet and wholesome hours be reckoned but with herbs and flowers. म्हणतो या गार्डन मध्ये एक सुंदर असं गोल, आपण ज्याप्रमाणे मेहंदीचे वेगवेगळे आकार गार्डन मध्ये बनवलेले असतात, त्या प्रकारे सुंदर असं एक गोल झाडांचं घड्याळ या गार्डन मध्ये बनवलेलं आहे. आणि सूर्य जसा 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 दिवसभरात कलत जातो तसा तसा वेळ तसा तसा त्या हिरव्यागार झुडपांवर प्रकाश पडत जातो.
आणि त्या सुंदर सुगंधी घड्याळीतून आपल्याला वेळ समजते. फ्रेग्रंट झोडिएक. झोडिएक म्हणजे बेल्ट ऑफ टाइम, ज्याला आपण राशीचक्र म्हणतो. या आकाशाला 360 डिग्रीमध्ये 360 डिग्रीचं हे आकाश हे 30-30 डिग्रीच्या 12 भागांमध्ये विभागलेलं आहे, 12 राशींमध्ये. त्याला झोडिएक म्हणतात. तर त्याचीच प्रतिकृती गार्डनमध्ये तयार केलेली आहे आणि त्याच्यावरून वेळ समजते. आणि इतक्या सुंदर गार्डनमध्ये वेळ पाहण्यासाठी घड्याळ सुद्धा अशाच प्रकारचं सुगंधी सुंदर असलं पाहिजे. इंडस्ट्रियस बी, इंडस्ट्रियस. फ्रेग्रंट म्हणजे सेंटेड, इंडस्ट्रियस म्हणजे हार्डवर्किंग. हार्डवर्किंग मधमाशी सतत इथे काम करत असते आणि आपल्यासारखीच ती सुद्धा वेळ मोजत असते. आणि इतक्या सुंदर गार्डनमध्ये वेळ मोजायचाच झाला तर हर्ब्स आणि फ्लावर्स म्हणजे झाडं आणि फुलं यांच्याच आधारे तो वेळ मोजला गेला पाहिजे. दुसऱ्या कशाच्या आधारे मोजणार? कारण तेच त्या गार्डनला शोभा देतं. अशा प्रकारे हे सुंदर गार्डन आहे आणि लोक हे निसर्ग सौंदर्य सोडून लॉरेल्सच्या, पाम्सच्या, ओकच्या म्हणजेच या जगातल्या भौतिक सुख सुविधा सन्मानांच्या मागे का लागतात हे मला कळत नाही, असं पोएट म्हणतो. I hope you have understood this poem. This poem is written in Old English, 17th century English, and this is quite a long poem, and therefore I have used Marathi to explain the meaning to you. I hope you have understood it, and if you have any questions, you can always ask me in the comments box below. Thank you so much.